ठाकरे यांना काँग्रेस सोबत जाण्यामध्ये काही एक अडचण नाही असं राज ठाकरेंचं म्हणणं, ही त्यांची भूमिका आहे, मात्र निर्णय घेतलेला नाही असं संजय राऊतांनी म्हटलेलं होतं। आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या घडामोडी सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत, प्रतिक्रिया सुद्धा ऐकलेल्या आहेत। नक्की सर्वपक्षीय शिष्टमंडळाचं हे संयुक्त निवेदन आहे, हे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना दिलं जाणार आहे। आणि खरं म्हणजे तक्रारीचा पाडा वाचण्यासाठी आलेले आहे। मी एवढंच सांगेन की महाविकास आघाडीने ही महाकन्फ्यूज आघाडी आहे। ते एवढं कन्फ्युजन आहे की कोण काय बोलतंय त्याचं त्यांना समजत नाही, कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही आहे। त्यामुळे ही महाकन्फ्यूज आघाडी एकत्र आलेली आहे आणि राज्य सरकार जे या पद्धतीने आज काम करत आहे, शेतकऱ्यांना जी काही भरीव मदत दिली त्यामुळे देखील त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। लोकसभा आणि विधानसभेमधला जो काही विजय पाहिला त्यांनी, आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीने केलेलं काम, याच्या कामाची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे समोर पराभव दिसू लागलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। आणि जेव्हा पराभूत समोर दिसू लागतो त्यावेळेस मग अशा प्रकारच्या तक्रारी माणसं सुरू करतात आणि तशा प्रकारच्या तक्रारी त्यांनी सुरू केलेल्या आहेत। मी एवढंच सांगेन की जेव्हा त्यांना महाविकास आघाडीला विजय मिळाला त्यावेळेस तक्रारीचा पाडा कधीच वाचला नाही त्यांनी। जेव्हा पराभूत झाले तेव्हा मात्र तक्रारींचा पाडा वाचला। अगदी निवडणूक आयोगावर देखील आरोप केले, न्यायालयावर आरोप केले, सगळ्यांवर आरोप केले आणि आता देखील या ठिकाणी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे। आणि म्हणून हा रडीचा डाव आहे, हा रडीचा डाव खेळण्यासाठी ते आलेले आहेत। परंतु महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, महाराष्ट्रातली जनता काम करणारे, विकास करणारे, लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू करणारे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे या सरकारच्या मागे, महायुतीच्या मागे या महाराष्ट्रातली जनता उभी राहील। आणि ते किती काही एकत्र आले, काही सगळं झालं तरी सुद्धा महायुती या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचंड यश मिळवेल आणि प्रचंड विजय मिळवेल। जब देखिए ये महाविकास आघाड़ी ने महाकन्फ्यूज आघाड़ी है, इनमें बड़ा कन्फ्यूज है, सभी लोग कन्फ्यूज है। कांग्रेस क्या बोलता है, उबाटा क्या बोलता है या और क्या बोलता है, आप देखिए उनके जो स्टेटमेंट है वो देखिए। और मैं इतना ही कहूँगा, उन्हें अच्छा है एक साथ आना चाहिए, लेकिन ये यहाँ पर मुख्यमंत्री जब थे तभी आए नहीं, अब कंप्लेंट करने के लिए आए, तकरार करने के लिए आए, चुनाव आयोग की शिकायत करने आए हैं। और इसलिए मैं इतना ही कहूँगा कि ये पूरी तरह कंफ्यूज्ड है और महायुति मजबूती से इस चुनाव को फेस कर रही है, सामने जाएगी। और महायुति जैसे लोकसभा चुनाव में जीती है, विधानसभा चुनाव में लैंडस्लाइड विक्ट्री महायुति को वहाँ पर मिली है। और ये काम के बलबूते पर, जो विकास का काम हुआ है इस बलबूते पर, लोकाभिमुख कल्याणकारी योजना के बलबूते पर, और मुझे विश्वास है महायुति इस स्थानिक स्वराज्य संस्था में बहुत भारी मतों से जीतेगी। अभी उनको पता है हम हारने वाले हैं और हारने वाले हैं, इसलिए ये कारण ढूंढ रहे हैं, उनके पैरों तले जमीन खिसक गई है और इसलिए ये बहानेबाजी है। ये क्या कहते हैं मराठी में, रडीचा डाव है। और मुख्यमंत्री असताना तुम्ही सुरू केलेल्या काही महत्वाकांक्षी योजनेविषयीच का चर्चा केली जाते किंवा हे तुम्ही करता सगळे चर्चा, सगळ्या योजना चालू आहे, लाडकी बहीण योजना पण चालू आहे, शेतकऱ्यांना आम्ही सन्मान योजना सुरू आहे, शेतकऱ्यांना दिलेली मदत सुरू आहे।